आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। आपणच निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार। शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी। पंचनाम्याच्या मुद्द्यावर शेतकरी नेते पाशा पटेल यांचं अजब विधान। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। संकट एवढे मोठे आहेत, या संकटामध्ये सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही। सिल्वर ओक निवासानी मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांच्या भेटीमध्ये कोणतंही राजकारण नव्हतं। अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात भेट घेतली, सामंतांची माहिती। सत्ताधाऱ्यांनी सर्वांनाच भेटलं पाहिजे, सामंत लपून नाही तर राजरोसपणे भेटत आहेत। सामंत आणि शरद पवारांच्या भेटीवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। एकाला भेटलं पाहिजे ना, अडचण कुठे आहे? भेटी लपून होत आहेत का की उघड होत आहेत, हे महत्वाचं आहे। आणि त्यामुळे गुपचूप नसतील आणि राजरोसपणे असतील तर अडचण काय? फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात राडा। जोरदार दगडफेक करत जाळपोळ आणि गाड्यांचीही तोडफोड। 5 पोलिसांचा 8 जण जखमी। सध्या तणावपूर्ण शांतता। योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावा। 31 मार्चपर्यंत प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध। काँग्रेस आमदार असलम शेख यांचे पालकांसह निषेध आंदोलन। खासदार वर्षा गायकवाड ही आक्रमक। मालाडमधील शाळेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। महापालिकेची शाळा पालिकेच्या ताब्यातच हवी, असलम शेख ठाम। तर असलम शेख यांनी काय विकास केला सांगावा, मंगलप्रभात लोढा यांची ही टीका। पालकमंत्री मंगलप्रभात लोढांची मालवणी टाउनशिप शाळेतील कार्यक्रमाला हजेरी। शाळा प्रयास फाउंडेशनला देण्याच्या निर्णयावर सरकार ठाम। काँग्रेसच्या आंदोलनानंतर लोढा मालवणी पोलीस ठाण्यात।